अनेक कलाकार नेते मंडळींकडून गोविंदा पथकांचा मनोबल हे वाढवण्याचे प्रयत्न, उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। शारदा संकल्प प्रतिष्ठान ठाणे इथली दहीहंडी आपण या ठिकाणी पाहताय। ठाण्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव आपण अनुभवताय। राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आज हाच उत्साह अनुभवायला मिळतोय। अभिनेते गोविंदा यांच्या पत्नी आता या ठिकाणी त्यांनी हजेरी लावलेली आहे। कलाकार मंडळी आणि नेते मंडळींकडून या ठिकाणी दहीहंडी उत्सवात सहभागी होत गोविंदा पथकांसह मनोबल उंचावण्याचा हा प्रयत्न। प्रकाश सुर्वेंच्या तारामती चॅरिटेबल फाउंडेशन दहीहंडी उत्सवामध्ये मागाठाण्यामधल्या उत्सवात गोविंदा यांच्या पत्नी यांचा सहभाग पाहायला मिळतोय। प्रकाश सुर्वे यांच्या या दहीहंडी उत्सवामध्ये आज सकाळपासूनच विविध कलाकारांची उपस्थिती, अनेक कार्यक्रमांची रेलचेल सुद्धा पाहायला मिळालेली आहे। एकीकडे आपण पाहताय शारदा संकल्पची दहीहंडी, तर दुसरीकडे प्रकाश सुर्वेंची तारामती चॅरिटेबल फाउंडेशन दहीहंडी उत्सव। मुंबई आणि ठाण्यामध्ये गोविंदांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे। तर पुण्यामधली दृश्य आपण एकीकडे पाहता, एकीकडे ठाणे तर दुसरीकडे पुणे। अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये दहीहंडी उत्सव हा अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातोय। एकीकडे डीजेच्या तालावर ठेका धरत गोविंदा पथकांकडून एकावर एक उंच थर रचत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या पथकाच्या गजरामध्ये दहीहंडी उत्सव हा साजरा केला जातोय। तर दादरमधल्या सेना भवन जवळच्या दहीहंडीच्या या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे यांची उपस्थिती। आजचा दिवस हा उत्सवाचा आहे, उत्साहाचा आहे, त्याच्यामुळे आपण राजकीय काही बोलणार नाही असं आधीच आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र या कार्यक्रमामध्ये या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होत गोविंदा पथकांसह मनोबल उंचावण्याचा हा नेते मंडळींचा, कलाकार मंडळींचा प्रयत्न। दोन दृश्य आपण पाहताय विविध ठिकाणची। खरं तर हे थर रचणं म्हणजे साहसी खेळांमध्ये याचा समावेश होतो। गोविंदा पथक अनेक महिन्यांपासून याची तयारी जी आहे ते करत असतात। अगदी शिस्तबद्ध पद्धतीने मनोरे रचले जातात। त्याची तयारी, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घेण्याची काळजी, जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करत गेल्या अनेक महिन्यांपासूनची ही तयारी सुरू असते। आणि आजचा परीक्षेचा दिवस, एकावर एक उंच मनोरे रचत दहीहंडी फोडण्याचा प्रत्येक गोविंदा पथकाचा प्रयत्न। कलाकार मंडळींची सुद्धा उपस्थिती आपण एकीकडे पाहताय। सेना भवनकडची दहीहंडी, तर दुसरीकडे आपण पाहताय उंच मनोरे रचत, थर रचत गोविंदा पथकांकडून उत्तम सादरीकरण।